मित्रांनो, नवीन गाडी घेताना आपण सगळ्यात जास्त महत्त्व कशाला देत असेल तर ते गाडीच्या मायलेजला. भारतात सध्या असलेल्या गाड्यांमध्ये खास करून पेट्रोल कारमध्ये 20-22 किलोमीटरचं मायलेज आपल्याला मिळत असेल तर आपण ते चांगलं मायलेज समजतो. पण जर मी म्हणलं की मारुती सुझुकी आता एक अशी कार लॉन्च करते जी तुम्हाला डायरेक्ट 40 किलोमीटरचं मायलेज देईल, तर विश्वास बसेल? पहिल्यांदा बातमी बघून मलाही वाटलेलं की क्लिकबेट असणार, एवढं कुठं मायलेज असते होय. पण CNG असती तर विश्वासही बसला असता. पण पेट्रोलला तर अजिबातच शक्य नाही. पण थोडा रिसर्च केल्यावर समजलं की कंपनीने खरंच काहीतरी केलंय आणि लवकरच अशी कार मार्केटमध्ये येणार आहे. ही कार कोणती आहे, ती कधीपर्यंत लॉन्च होईल, तिची किंमत किती असणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर ही गाडी कोणती आहे? मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही गाडी तुम्हाला माहीत असेल. 2023 साली आलेल्या या गाडीचं आता फेसलिफ्ट व्हर्जन येणार आहे. फ्रॉन्क्स ही गाडी भारतात तशी आधीपासूनच फेमस आहे, पण आता नव्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे नवीन गाडी स्ट्रॉंग हायब्रिड असणार आहे. आता हायब्रिड गाडी म्हणल्यावर त्यामध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरही असते, हे सगळ्यांना माहिती आहे. पण तरीही इतर हायब्रिड गाड्यांना म्हणावं असं मायलेज मिळत नाही. पण इथेच ट्विस्ट आहे. मारुती सुझुकी ही नेहमीचा हायब्रिड सेटअप न वापरता स्वतः तयार केलेली खास हायब्रिड टेक्नॉलॉजी वापरणार आहे. आणि आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे फक्त फ्रॉन्क्स नव्हे तर बलेनो, स्विफ्ट, ब्रीझा अशा सगळ्या पॉप्युलर गाड्यांमध्ये ही टेक्नॉलॉजी आणण्याची योजना मारुती सुझुकीने आखली आहे. फ्रॉन्क्समध्ये ते कसं काम करतं, त्याला कसा रिस्पॉन्स मिळतोय, यावर पुढच्या गाड्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, ही सिरीज हायब्रिड टेक्नॉलॉजी नेमकी आहे तरी काय? आपण आतापर्यंत ज्या बाकीच्या हायब्रिड गाड्या पाहिल्यात त्यामध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर दोन्ही एकत्र मिळून चाकं चालवतात. ती सिस्टीम चांगली आहे, पण त्यामध्ये गाडीला चालवण्यासाठी थेट पेट्रोलचा वापर होत असल्यामुळं महागडी आहे. मारुती सुझुकीने यात वेगळीच आयडिया केली आहे. फ्रॉन्क्स हायब्रिड कारमध्ये सिरीज हायब्रिड सिस्टीम असणार आहे. यात पेट्रोल इंजिन हे एका जनरेटरप्रमाणे काम करेल. म्हणजे डायरेक्ट चाकांना पॉवर देण्याऐवजी पेट्रोल इंजिन हे बॅटरी चार्ज करत राहील आणि ती बॅटरी गाडी चालवण्यासाठी पॉवर देईल. एक मीम तुम्ही कदाचित पाहिलं असेल की इलेक्ट्रिक कारला कोणीतरी मागे छोटी कार्ट लावली आहे, त्यात जनरेटर आहे आणि ते जनरेटर त्या कारला चार्ज करतंय. हा तर जोकचा भाग झाला, पण जवळपास अशीच काहीशी आयडिया मारुती सुझुकीने केली आहे. या टेक्नॉलॉजीचे प्रचंड फायदे आहेत. विशेषतः शहरात ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना ती वारंवार थांबवावी लागते. अशात प्रत्येक वेळी गाडी सुरू करताना अधिकचं पेट्रोल जळतं. पण या टेक्नॉलॉजीमुळं गाडी सुरू करायला इलेक्ट्रिक मोटर वापरल्यामुळं अधिकचं पेट्रोल जळत नाही. शिवाय ब्रेकिंग करताना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेकमुळं एनर्जी बॅटरीमध्ये परत जाते आणि ती पुन्हा वापरता येते. याच कारणांमुळं फ्रॉन्क्स हायब्रिड ही शहरात 40 किलोमीटरपर्यंत मायलेज देऊ शकते असं कंपनीने म्हणलंय. आणि एका कॉम्पॅक्ट SUV हे मायलेज खूपच जास्त आहे. 40 हा आकडा जरा प्रॅक्टिकल भाषेत समजून घेऊया. समजा तुम्ही पुण्यात किंवा मुंबईत राहता. दररोज ऑफिससाठी तुमचा 30-40 किलोमीटरचा प्रवास होतो असं पकडून चालू. आता तुम्ही जर पेट्रोल कार वापरत असाल तर त्याचं मायलेज सिटीमध्ये साधारणपणे 14 ते 16 किलोमीटर एवढं मिळतं. पेट्रोलची किंमत बघितली तर महिन्याला फक्त पेट्रोलसाठी 4 ते 5 हजार रुपये जात असणार. अगदी डिझेल गाडी जरी असेल तरी या किमतीत फारसा फरक पडत नाही. आता फ्रॉन्क्स हायब्रिडमध्ये हेच अंतर कापण्यासाठी आपल्याला 1 लिटर पेट्रोल लागणार. चला, कंपनीने 40 किलोमीटर मायलेज सांगितलं असलं तरी तेवढं खरोखर मिळत नाही हे लक्षात घेऊन 30च किलोमीटर मायलेज मिळतं असं पकडू. तरीही तुमचा खर्च जवळपास निम्मा होतो. म्हणजे वर्षाला 25 ते 30 हजार रुपयांची बचत. तुम्ही जर जास्त गाडी चालवत असाल तर ही सेव्हिंग आणखी जास्त होते. आता तुम्ही म्हणाल की 30चं मायलेज तर CNG गाड्या पण देतात. पण त्यासाठी CNG पंप शोधणं, गॅस भरायला लाईनमध्ये थांबणं आणि डिक्की कॉम्प्रोमाइज करणं हे सगळं सहन करावं लागतं. हे तोटे तर फ्रॉन्क्स हायब्रिडमध्ये नाही आहेत. हे झालं मायलेजचं. बाकी इंजिन वगैरेचं सांगतो. फ्रॉन्क्स हायब्रिडमध्ये मारुतीचं नवीन 1.2 लिटर Z12 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन येतं. हे इंजिन मगाशी सांगितलं तसं मुख्यतः जनरेटर म्हणून काम करतं आणि इलेक्ट्रिक मोटर गाडी ड्राईव्ह करते. एकूण पॉवर आउटपुट सुमारे 99 bhp एवढी असेल आणि टॉर्क जवळपास 147 Nm असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की इलेक्ट्रिक मोटर गाडी चालवणार तर परफॉर्मन्स चांगला असेल का? तर मीडिया रिपोर्ट्सनुसार फ्रॉन्क्स हायब्रिड ही गाडी 10 सेकंदापेक्षा कमी वेळात 0 ते 100 स्पीड पकडू शकेल असं कंपनीने म्हणलंय. इलेक्ट्रिक मोटरची इन्स्टंट टॉर्क डिलिव्हरी असल्यामुळं सिटी ड्रायव्हिंगला मजा येते. ओव्हरटेक करताना, सिग्नल सुटल्या गाडी पळवायला हे फायद्याचं ठरतं. कमी स्पीडमध्ये गाडी पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये अगदी शांतपणे धावेल. फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर लेवल 2 ADAS म्हणजेच ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम यात मिळेल असं सांगण्यात येत आहे. कॉम्पॅक्ट SUVमध्ये ही सिस्टीम पहिल्यांदाच मिळणार आहे.
अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्टंट, ऑटोमॅटिक एनर्जी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट असे फीचर्स यात मिळण्याची शक्यता आहे. सेफ्टीसाठी स्टँडर्ड 6 एअरबॅग्स मिळतील, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल मिळेल, हिल होल्ड असिस्टंट आणि ISO फिक्स चाइल्ड सीट माउंट असे फीचर्स असणार आहेत. बाकी फेसलिफ्ट मॉडेल आहे म्हणल्यावर बाहेरच्या बाजूनेही बरेच बदल पाहायला मिळतील. गाडीला प्रीमियम लुक देण्याचा प्रयत्न मारुती करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किंमत किती असणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार अपेक्षित प्राइस रेंज ही 11 ते 15 लाख एवढी आहे. एक्स शोरूम बेस व्हेरियंट 11-12 लाखांमध्ये येईल, तर टॉप व्हेरियंट्स 15 लाखांपर्यंत जाऊ शकतात. आताची रेग्युलर पेट्रोल फ्रॉन्क्स ही 7 ते 12 लाखांमध्ये मिळते, म्हणजे हायब्रिड मॉडेलसाठी 2 ते 3 लाख रुपये जास्त द्यावे लागणार. जास्त मायलेजमुळे पेट्रोलचा वाचणारा खर्च बघता हे वरचे पैसे 5-1 वर्षात वसूल होऊन जातील हे मात्र नक्की. शिवाय हायब्रिड गाड्यांना मेंटेनन्स देखील कमीच असतो. बाकी या प्राइस रेंजमध्ये सध्या भारतात असणाऱ्या कार्स पाहिल्या तर त्यात ह्युंडाई व्हेन्यू, किया सॉनेट, टाटा नेक्सॉन अशा कार्स येतात. पण त्यातल्या एकाही कारला 20 किलोमीटरपेक्षा जास्त मायलेज नाही आहे. त्यामुळे बाकी सगळ्या गाड्यांचं मार्केट मारुती सुझुकी आता खाणार आहे हे नक्की. लॉन्चबद्दल सांगायचं तर मीडियामध्ये अद्याप स्पष्ट माहिती कोणालाच नाही आहे. काही रिपोर्ट्सनुसार यावर्षी म्हणजेच 2026च्या शेवटी ही कार लॉन्च होऊ शकते, तर काहींनी 2027मध्ये ही कार येण्याचा अंदाज वर्तवला आहे. थोडा उशीर होण्याची शक्यता आहे, पण ही गाडी येणार हे मात्र नक्की आहे. बाकी या गाडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? 40 किलोमीटर मायलेज खरंच शक्य होईल का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेकभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.